नुकताच पार पडलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं आणि ज्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीमध्ये भाजपनं प्रामुख्याने एनडीएतल्या सगळ्या राजकीय पक्षांनी किंवा एनडीएनं एक महत्त्वाचं आश्वासन संपूर्ण देशाला दिलेलं होतं, ते म्हणजे एक देश एक निवडणूक, अर्थातच वन नेशन वन इलेक्शन। आणि ज्यावेळेला नुकताच मोदी सरकारचा कार्यकाळ 100 दिवसांचा ज्यावेळेला पूर्ण झाला त्यावेळेपासूनच वन नेशन वन इलेक्शन बाबतच्या हालचाली सुरू झाल्या, तशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये होती। त्याचबरोबर लाल किल्ल्यावरून ज्यावेळेला पंतप्रधान मोदी यांनी भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये देखील त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा उल्लेख केलेला होता। अमित शाह यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये त्याचा उल्लेख केलेला होता आणि अखेर वन नेशन वन इलेक्शन यावर आता केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलेला आहे। त्यामुळं आता देशात चर्चा सुरू झालेली आहे ती वन नेशन वन इलेक्शनची। नमस्कार, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका ह्या सगळा जो लोकशाहीचा पूर्ण हा जो विस्तार आहे तो कशा पद्धतीनं चालतो, या निवडणुका नेमक्या कशा होतील वन नेशन वन इलेक्शनमध्ये, याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खरं तर वन नेशन वन इलेक्शनचं आश्वासन ज्यावेळेला सरकारनं म्हणजे तत्कालीन सरकारनं दिलेलं होतं, त्यानंतर लोकसभा निवडणुका लागल्या आणि अर्थातच तिसऱ्यांदा परत एकदा एनडीएचं सरकार अर्थातच पंतप्रधान मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले। वन नेशन वन इलेक्शनसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह एकूण 9 जणांची समिती जी आहे ती तयार करण्यात आलेली होती, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा देखील समावेश होता। या समितीनं जवळपास 16,626 पानांचा जो अहवाल आहे तो अहवाल तयार केला होता आणि तो अहवाल राष्ट्रपतींच्याकडे दिला होता, त्याच वेळेला तो केंद्रीय मंत्रिमंडळाकडे देखील दिलेला होता। यामध्ये या समितीनं अनेक घटकांशी चर्चा केली होती, म्हणजे माजी निवडणूक आयुक्त असतील, सध्याचा निवडणूक आयोग असेल, त्याचबरोबर त्या राज्यांचे निवडणूक आयोग असतील, सुप्रीम कोर्टाचे जजेस असतील किंवा हायकोर्टाचे जजेस असतील, त्यांच्यासोबत विस्तृत अशी चर्चा संपूर्ण या समितीनं केलेली होती। अनेक राज्यांचे दौरे देखील त्यांनी केलेले होते आणि त्यानुसार त्यांनी जो अहवाल तयार केला होता त्यानुसार जवळपास 16 काही ज्या संसदीय बदल आहेत किंवा ज्या सूचना आहेत त्या कराव्या लागतील अशी देखील शिफारस जी आहे ती या समितीनं खरं तर सुचवलेली होती आणि त्यानुसार या समितीचं सगळं काम सुरू झालेलं होतं। देशामध्ये तसं पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये येतात आणि ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्या मात्र राज्य निवडणूक आयोग घेत असतं। त्यामुळं या समितीनं ज्या काही शिफारसी सुचवलेल्या होत्या त्यामध्ये एक प्रमुख त्यांनी एक शिफारस सांगितली होती की संपूर्ण देशभरामध्ये एकाच प्रकारची मतदार यादी तयार करावी आणि त्याचबरोबर जे मतदान कार्ड आहे म्हणजे ओळखपत्र जे आहे ते देखील नव्यानं तयार केलं जावं, त्याबाबतची देखील विस्तृत जी चर्चा आहे ती या समितीनं वेगवेगळ्या घटकांशी केलेली होती आणि जवळपास स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका असतील याबाबत त्यांनी एक महत्त्वपूर्ण बदल सुचवलेला होता। 2 टप्प्यात वन नेशन वन इलेक्शन ही जी संकल्पना ही 2 टप्प्यात राबवण्यात येईल असं या समितीनं रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीनं सांगितलं होतं। त्यानुसार लोकसभा आणि सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका या एकाच वेळेला घेतल्या जातील, म्हणजे देशात जवळपास 36 राज्य आहेत त्या सगळ्यांच्या विधानसभा निवडणुका आणि देशातली संपूर्ण लोकसभा निवडणूक एकाच वेळेला घेतली जावी आणि ही निवडणूक झाल्यानंतर जवळपास 100 दिवस होण्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाव्या, ज्यामध्ये जवळपास आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतीपासून अगदी जिल्हा परिषद असेल किंवा महापालिका असेल, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती ह्या सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या त्यामध्ये येतात आणि ह्या सगळ्यांच्या निवडणुका 100 दिवसांमध्ये घ्याव्यात। खरं तर या सगळ्या निवडणुका एकाच वेळेला घेण्याचं प्रमुख कारण जे आहे ते सरकारनं असं सांगितलं होतं, लोकशाही यामुळं मजबूत होईल। दुसरं महत्त्वाचं, पैसा आणि वेळ वाचेल, कारण आपल्याला माहिती आहे की अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि इकडं पश्चिम बंगालपासून गुजरात महाराष्ट्रापर्यंत जर देशाचा भौगोलिक विचार केला तर आता पाहायला गेलं तर म्हणजे रक्षकांना जे तैनात केलं जातं त्यापासून अगदी प्रशासकीय काम असेल, मग EVM मशीन्स असतील किंवा निवडणूक आयोगामार्फत जे अधिकारी नेमले जातात ते सगळं जर ते काम पाहिलं तर एकाच वेळेला जर निवडणुका झाल्या तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक जी म्हणजे पैसा जो वाया जातोय तो वाचेल आणि त्याचबरोबर वेळ देखील वाचेल, लोकशाही मजबूत होईल असं खरं तर स्पष्टीकरण सरकारमार्फत देण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता या निवडणुका होणार आहेत हे मात्र नक्की आहे।
आपण पाहायला गेलं तर आत्ता 4G 5Gचा जमाना आहे, मात्र 90च्या दशकांमध्ये ज्या वेळेला निवडणुका झाल्या होत्या, मग त्या विधानसभेच्या असतील किंवा लोकसभेच्या असतील, त्यावेळेला सरकारी एकच चॅनल असायचं आणि त्या चॅनलवरून दर एक तासाला एक बुलेटिन किंवा बातमीपत्र प्रसारित केलं जायचं, ज्यामधून निवडणुकांचे निकाल सांगितले जायचे आणि म्हणजे बातमीपत्र हे एखाद्या चित्रपटाच्या मध्ये दिलं जायचं, म्हणजे एक 3 तासाचा चित्रपट प्ले केला जायचा आणि त्यामध्ये दर तासाला ते बातमीपत्र सांगितलं जायचं आणि ते निकाल देखील सांगितले जायचे, कारण त्यावेळेला आपल्याला माहिती आहे दळणवळण किंवा संपर्काची व्यवस्था इतकी नव्हती. आता EVM मशीन्समुळं खरं तर दुपारी 12च्या आतमध्येच कल जो आहे तो जाहीर होतो, मग तो अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो. या सगळ्या वन नेशन वन इलेक्शनमध्ये जवळपास 47 राजकीय पक्षांनी आपापली मतं जी आहेत ती मांडलेली होती आणि त्यामध्ये सांगावं लागेल की जवळपास 32 राजकीय पक्षांनी वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा दिला आणि 15 राजकीय पक्षांनी विरोध दर्शवलेला. त्यामध्ये पाहायला गेलं तर तृणमूल काँग्रेस आहे, CPIM देखील आहे. तृणमूलनं तर असा आरोप केला आहे की वन नेशन वन इलेक्शन ही फक्त म्हणजे बनावटगिरी आहे किंवा ही दिखलाऊपणा आहे सरकारचा. जर असंच असतं तर हरियाणा आणि काश्मीरच्या ज्या वेळा आता निवडणुका विधानसभा निवडणुका घोषित झाल्या त्याच वेळेला म्हणजे त्याच निवडणुकांसोबत महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांच्या निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या खरं तर, असा गंभीर आरोप देखील तृणमूल काँग्रेसनं केला आहे. त्यामुळं ह्या राजकीय पक्षांचा हा जरी सगळा विरोध आणि पाठिंबा जरी असला तरी आता महत्त्वाचं आहे हे विधेयक पास होणं किंवा हा कायदा जो आहे तो संमत होणं. आता जो जवळपास अहवाल कोविंद समितीनं पाठवलेला आहे राष्ट्रपतींकडं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाकडं, जरी त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं असलं तरी आगामी हिवाळी अधिवेशनात म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये लोकसभेत आणि राज्यसभेत याबाबतचं विधेयक मांडलं जाईल. त्यापूर्वी हे सगळं लॉ मिनिस्ट्रीकडे जाईल आणि तिथून तो ड्राफ्टिंग केल्यानंतर त्याचं विधेयक तयार केलं जाईल आणि ते लोकसभेमध्ये मांडलं जाईल. लोकसभेमध्ये JPC तयार केली जाईल, त्यावर संपूर्ण चर्चा होईल, म्हणजे सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते त्यावर आपापली मतं मांडतील. जसं आता आपल्याला माहिती आहे की वक्फ बोर्डाबाबत जे काही विधेयक मांडलं गेलं होतं त्यावर विस्तृत चर्चा झाली होती. ती चर्चा झाल्यानंतर राज्यसभेत देखील हे विधेयक मांडलं जाईल आणि 1/3 खरं तर बहुमत जे आहे ते विधेयक संमत होण्यासाठी सरकारला लागतं. ते झाल्यानंतर जसं समितीनं सांगितलेलं आहे की देशातल्या काही राज्यांची परवानगी जी आहे ती या वन नेशन वन इलेक्शनसाठी आवश्यक आहे. सगळ्याच राज्यांची आवश्यकता नाही आहे, म्हणजे विधानसभांची आवश्यकता नाही, काही राज्यांची आहे म्हणजेच 1/3ची आहे. त्यामुळे जवळपास 20 ते 25 राज्यांची आवश्यकता जी आहे ती लागेल. राज्यांची मान्यता याला मिळेल आणि त्यानंतर अंतिम संसदेमध्ये ही विधेयक मंजूर झाल्यानंतर ते पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवले जाईल आणि मग निवडणूक आयोग या सगळ्याबाबतचं जे काम आहे ते सुरू करेल. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर जरी आता 2024लाच सध्या या वन नेशन वन इलेक्शनची जरी चर्चा सुरू झालेली असली तरी येत्या 5 वर्षात या निवडणुका घेणं शक्य नाही आहे किंवा तितका काळ निवडणूक आयोगाला आणि प्रामुख्यानं संसदेला म्हणजे विधेयक संमत करणं वगैरे जे काही सांगितलं त्याला हा वेळ द्यावा लागेल. त्यामुळं 2029च्या निवडणुका मात्र लोकसभेसोबत होणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे असं म्हणता येईल. 2029 हे साल देशासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण त्याच वेळेला लोकसभेच्या निवडणुका होतील आणि एकाच दिवशी त्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील होतील. त्यामुळे ज्या राज्यात केंद्रातली सत्ता असेल किंवा ज्या राज्यात केंद्रातली सत्ता नसेल तिथं राजकीय पक्षांना फायदा तोटा नेमकं काय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे खरं तर हे सगळं. आणि महत्त्वाचं हे आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर 100 दिवसांच्या आत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिका या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळं अतिशय इंटरेस्टिंग चित्र असणार आहे 2029चं, कारण आताही आपल्याला माहिती आहे की अगदी 2 महिन्यांवर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, लोकसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत, मात्र अद्यापही महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या पार पडलेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टामध्ये त्याबाबतच्या जी याचिका जी आहे ती दाखल आहे, मात्र त्यावर सुनावणी गेल्या अनेक महिन्यांपासून जी आहे ती झालेली नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा महापालिकांवर आज ही प्रशासक नेमलेला आहे. अगदी मोठ्या ज्या महापालिका म्हणजे मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत पाहायला गेलं तर अनेक महापालिकांवर प्रशासक नेमलेला आहे. त्यामुळं नगरसेवकांकडे कुठले हक्क नाहीत, महापौर पद जे आहे ते नाही आहे. तशीच अवस्था पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल यांची देखील आहे, त्यांच्यावर देखील प्रशासक नेमलेले आहेत. त्यामुळं जो गाडा चालायला हवा कामांचा तसा तो ग्रामीण भागापासून शहरापर्यंतचा खरं तर चालत नाही. त्यामुळे आता वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना
जरी समोर येत असली किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाने याला मंजुरी जरी दिलेली असली तरी याची अंमलबजावणी जी आहे ती मात्र 2029 सालीच होणार असं म्हणावं लागेल। त्यामुळे 2029 साल हे भारत देशाच्या दृष्टीनं प्रामुख्यानं लहान गावापासून ते राजधानी दिल्लीतल्या संसदेपर्यंत अतिशय महत्त्वाचं वर्ष असणार आहे हे मात्र नक्की। या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबूयात। नमस्कार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।